शेवटचा फोटो लाईक करायचा आहे, शेवटचा व्हिडिओ बघायचा आहे, वेब सिरीजचा शेवटचा एपिसोड बघायचा राहिला आहे. सोशल मीडियात गढून गेल्यावर किंवा तासनतास मोबाईल गेम्स खेळताना मेंदूत डोपामाइन नावाचं एक द्रव्य पाझरतं. ते शरीरात आनंदाची इन्स्टंट भावना निर्माण करतं. आवडत्या वस्तूंची खरेदी, चवदार जेवण. आजच्या घडीला मोबाईल सकट मोठमोठ्या व्यसनांमागंही हे डोपामाइनच कारणीभूत आहे. परिणामी मोबाईलच्या गरजेचं रूपांतर व्यसनात कधी झालं हे आपल्याला कळलेलंच नाही आहे. सेल्फीच्या नादात ॲक्सिडेंट्स, मोबाईल गेम्समुळे हिंसकतेत वाढ आणि काउन्सेलिंग घेण्याची गरज. 20-21 वर्षाच्या मुलांचं वेळ घालवण्यासाठी दिवसभर चॅटिंग, डेटिंग वेबसाईट्स, रात्रभर तासनतास फोनवर बोलणं, झोप, एकाग्रता नष्ट होऊन अभ्यास आणि करिअरचे 3-13 वाजणं. आमचं नेटवर्क रात्री वापरलं तर 50% कॅशबॅक अशा जाहिरातींना बळी पडणारा तरुण वर्ग दिवसेंदिवस वाढतोय. त्यांचे पालकही यात अडकत जात आहेत. पर्यायानं मोबाईल आणि इंटरनेट वापरकर्त्यांची संख्याही वाढतीये. भारतीय मोबाईलवर बराच वेळ बोलत असल्यामुळे मोबाईल नेटवर्कचे टॉवर्ससुद्धा जास्त फ्रिक्वेन्सी प्रसारित करतात. त्याचा आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. मोबाईल नेटवर्क टॉवर्सचा आजचा फ्रिक्वेन्सीचा प्रमाणक म्हणजे नॉर्म आहे 450 मिलीवॉट पर स्क्वेअर मीटर. 5 वर्षांपूर्वी हेच प्रमाण 4500 इतकं होतं. याबद्दल सामाजिक आणि पर्यावरणीय कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्यानं हे प्रमाण कमी झालं. मात्र वस्तुस्थिती अशी की 450 हे सुद्धा खूप जास्त प्रमाण आहे. आजचा तरुण वर्ग दिवसातले कमीत कमी 4 आणि जास्तीत जास्त 8 तास मोबाईलवर असतो. पण खरं तर तज्ज्ञांच्या मते हे प्रमाण 20 मिनिटं इतकंच असायला हवं. एखादा मुलगा 8 तास मोबाईलवरच असेल तर उरलेल्या 16 तासांमध्ये तो काय काय करेल? काम, विश्रांती, झोप, कुटुंबासमवेत वेळ, मित्रपरिवारासोबत गप्पा, वाचन, सिनेमा बघणं अशा अनेक गोष्टी 16 तासांमध्ये होणं शक्यच नाही. शिवाय यात पुरेशी झोपही झाली नाही तर त्या व्यक्तीचं दुसऱ्या दिवशीचं वेळापत्रक कोलमडून गेलंच म्हणून समजा. म्हणूनच तंत्रज्ञान माणसासाठी आहे, माणूस तंत्रज्ञानासाठी नाही, हा फरक लक्षात घ्यायला हवा. माणसाचं आयुष्य सोपं करणाऱ्या तंत्रज्ञानाचा माणूस अतिरेक करत असेल तर तो तंत्रज्ञानाचा दोष नाही. तंत्रज्ञान माणसासाठी आहे, माणूस तंत्रज्ञानासाठी नाही, हा फरक लक्षात घ्यायला हवा. भारतात मोबाईल इंटरनेट वापरकर्त्यांचा आकडा जून 2022पर्यंत 420 दशलक्ष इतका होणार आहे, असं इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियानं मागं जाहीर केलं होतं. इंटरनेटचा वापर हाच मोबाईल ॲडिक्शनला जास्त कारणीभूत असल्यामुळे ही वाढ महत्त्वाची ठरते. व्यवसाय, नोकरी, काम, अभ्यास, नेट बँकिंग, कॅब बुकिंग, सिलेंडर बुकिंग, संबंधित व्यक्तीशी संपर्कात राहणं अशी अनेक महत्त्वाची कामं मोबाईलमार्फत होतात. फोन करणं, फोटो काढणं, गाणी ऐकणं, इंटरनेट सर्फिंग, चॅटिंग करणं, गेम्स खेळणं, व्हिडिओ बघणं अशी मोबाईल वापरण्याची विविध कारणं मोबाईलच्या अतिवापराची निमित्तही ठरतात. पूर्वी घरातल्या लँडलाईनवर फोन आला की तो कोणाचा आहे ते कळायचं. मोबाईलमुळे तसं राहिलं नाही. स्वतःचं एक जग तयार झालंय. त्यात एकांत तर मिळाला, पण त्याचबरोबर आत्मकेंद्री एकटेपणाही आला, असुरक्षिततेची भावनाही आली. शेजारी बसलेल्या माणसाशी 5 मिनिटं सलग बोलणं एखाद्याला कंटाळवाणं वाटतं, पण तीच व्यक्ती फोनवर किंवा चॅटिंग करत एखाद्याशी बराच वेळ बोलू शकते. स्माईलपेक्षा सुद्धा आता स्माईली महत्त्वाचा झालाय. विद्यार्थ्यांना वयाच्या 12व्या वर्षापर्यंत मोबाईलपासून दूर ठेवावं ही NCERTची शिफारस आपण सर्रास धाब्यावर बसवत आलोय. लहान मुलांमध्ये मोबाईलचा वाढता वापर, तो त्यांना हवा तेव्हा हवा तेवढा न मिळाल्यामुळे त्यांची होणारी चिडचिड, त्यांची चिडचिड कमी होण्यासाठी पालकांनी पुन्हा त्यांच्या हातात दिलेला मोबाईल, या सगळ्या गोष्टी चुकीच्या दिशेनं जात आहेत. लहान मुलं नीट जेवावीत म्हणून त्यांना मोबाईल दिला जातो. ते पालकांसोबत बाहेर असताना त्यांनी गोंधळ घालू नये म्हणून त्या मुलाला नर्सरी राईम्स लावून दिल्या जातात. ते हट्टीपणा करत असतील तर त्यांना मोबाईलमधले फोटो, व्हिडिओ दाखवले जातात. लहान मुलं मोबाईलमधून बरोबर नाव शोधून फोन लावत असतील, गेम्स खेळत असतील तर त्यांचं याबद्दल कौतुक केलं जातं. असं केल्यानं मुलांचं मोबाईल हाताळण्याचं प्रमाण वाढतं. 7-8 वर्षानंतर मुलांना मोबाईल दिला तर मुलंही अतिवापर करत नाहीत. पण मूल 2-3 वर्षांचं असल्यापासून त्यांच्या हातात मोबाईल दिला तर त्यांच्या मेंदूला त्याची सवय होते आणि पुढं ते त्रासदायक ठरतं. मूल जेवताना पालकांनी त्यांच्या हातात मोबाईल देऊच नये. असं केल्यानं जेवण आणि मोबाईल हे समीकरण त्याच्या डोक्यात पक्कं होईल. दुसरं म्हणजे ते मूल रडायला लागलं की जरा वेळ त्याला त्रास होऊ द्या. रडून रडून कंटाळून ते शांत होईल. मुलांना अशा प्रकारे थोडा त्रास झाला तर काही बिघडत नाही, पण हाती मोबाईल देणं ही पालक म्हणून सरळ सरळ पळवाट. 3 वर्षांपर्यंतच्या मुलांना फोटो आणि आवाज यांचं आकर्षण असतं, पण मोबाईलची सवय लागल्यानं चंचल नसलेली मुलंही हट्टी चंचल होतात.
मोबाईलमध्ये असलेल्या फ्लिकरमुळे लाईट कमी जास्त होतं. झोपेचं वेळापत्रक लाईटशी मेंदूमध्ये मांडलेलं असल्यामुळे परिणामी झोपेचं चक्रही बिघडतं. वयवर्ष 3 ते 6 मध्ये हे त्रास आणखीन वाढत जातात. याचा परिणाम शिक्षणावर आणि सभोवतालच्या इतर मुलांसोबतच्या संवादावर होत शिकण्याचा वेग मंदावतो. ही मुलं अभ्यासात मागे पडतात, कोणाशीही सुसंवाद करत नाहीत आणि खेळीमेळीनं राहत नाहीत. 6 ते 11 वर्षाच्या मुलांना गेम्स खेळण्याची सवय लागते. इथेही अभ्यासाकडे आणि जेवणाकडे सतत दुर्लक्ष होतं. 8-9 वर्षाच्या मुलांना इंटरनेट सर्फिंग कसं करायचं, फोटो कसा काढायचा हे कळू लागतं. त्यांना गेम डाउनलोड करता येतो. ते इंटरनेटवरच्या घातक गोष्टींचे बळी ठरण्याची शक्यता जास्त असते. त्याला वल्नरेबिलिटी टू ऑनलाईन अब्यूज अँड वल्नरेबिलिटी टू फायनान्शियल डिझास्टर असंही म्हणतात. मुलं डाउनलोड करत असलेले काही गेम्स फ्री नसतात. ते जेव्हा डाउनलोड करतात तेव्हा त्यांच्या पालकांना हे माहिती नसतं. त्यांची किंमत इंटरनेट बिल बघायला जावं तेव्हा कुठं पालकांना कळते. 12 वर्षाच्या अनेक मुलांमध्ये फॅन्टम फोन हा प्रकार दिसून येतो. म्हणजे त्यांना मोबाईल त्यांच्याजवळ नसला तरी तो वाजल्याचा आभास होतो. ऑनलाईन मोबाईल गेम खेळताना ते त्यात इतके गुंतले जातात की त्यांचं इतर गोष्टींकडे दुर्लक्ष व्हायला लागतं. या सगळ्यातून अभ्यासाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्यात दारुण अपयश येतं. मुलांच्या दृष्टीने महत्त्वाच्या गोष्टीसाठी असलेला वेळ त्या गोष्टीवर खर्च न करता पालकांनी मोबाईलवर खर्च केला तर ते सुद्धा मोबाईल ॲडिक्ट आहेत असं समजायचं. मोबाईलमुळे मोठ्यांमध्ये निद्रानाश या आजाराचं प्रमाण जास्त दिसतं. मोबाईल पॉर्नोग्राफीचं ॲडिक्शनही प्रौढांमध्ये खूप जास्त आहे. यामुळे जोडीदाराकडून अवास्तव लैंगिक अपेक्षा केल्या जातात. जोडीदाराबद्दलचं आकर्षण कमी होत जातं आणि वैवाहिक आयुष्यात गंभीर समस्या निर्माण होतात. वैद्यकीय आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहता मोबाईल अतिवापराचे परिणाम आहेत. मानदुखी, डोकेदुखी, पाठदुखी, टेनिस एल्बो, खांदा दुखणं, बोटं दुखणं किंवा सुजणं, पाठीच्या कण्याचा त्रास. मोबाईल अतिवापराचे टोकाचे परिणाम आहेत. दारूच्या अधीन होणं, झोपेच्या गोळ्या खाणं, नैराश्य येणं, आत्महत्येचा प्रयत्न करणं. तुमचं मूल इंटरनेट ॲडिक्ट आहे हे कसं ओळखाल? तुमचं मूल त्याच्या वास्तवातल्या मित्रांपेक्षा ऑनलाईन मित्रांसोबत जास्त मिसळत असेल तर, किंवा ते ऑनलाईन असताना अडथळे आल्यास त्याची चिडचिड होत असेल तर, किंवा पूर्वी त्याला रस असलेल्या गोष्टींमध्ये आता अजिबात रस वाटत नसेल तर, किंवा त्याच्या इंटरनेट वापराबद्दल ते अतिशय गुप्तता पाळत असेल तर. हे सगळं टाळण्यासाठी गरज आहे ती तुम्ही आणि तुमच्या हट्ट्याकट्ट्या मोबाईलनं जरासा डोपामाइन उपवास करण्याची. या सगळ्यात महत्त्वाची भूमिका ठरते ती पालकांची. तरुणांचा मोबाईलचा अतिवापर आटोक्यात आणण्यासाठी मोबाईल मुलांच्या बेडरूममध्ये न ठेवता हॉलमध्ये ठेवावा, तरच ते त्यांच्या खोलीतून बाहेर येतील. याचबरोबर गॅजेट फ्री डे सुद्धा ठेवता येईल. यावर गॅजेट बेडरूम असाही उपाय आहे. म्हणजे यामध्ये रोज रात्री 10:30 वाजता घरातले सगळ्यांचे मोबाईल फोन एकत्र करून एका जागी बंद करून ठेवायचे. एखादी शांत किंवा लाजाळू व्यक्ती सगळ्यांपासून दूर राहण्याच्या प्रयत्नात मोबाईल ॲडिक्ट होते. एखादी व्यक्ती निराश असते तेव्हा किंवा घरात वाद झाले असतील तेव्हा सगळ्यांपासून दूर जाण्याच्या नादात मोबाईलच्या भजनी लागते. आभासी जगातली माणसं आपलीशी वाटू लागतात. फ्रेंड्स लिस्टमधला आकडा वाढावा या फालतू स्पर्धेपायी अनेकांची कधीही गाठ न पडलेल्या चुकीच्या व्यक्तीला ॲड करण्याची चूक घडते आणि तीच चूक नंतर महागात पडते. आज 8 ते 80 वयोगटातले हजारो लोक मोबाईल ॲडिक्ट आहेत. एखाद्याच्या घरी पूजा असेल, संस्थेत महत्त्वाची सभा असेल तर गॅजेट्स आर नॉट अलाउड अशी बाहेर पाटी लावायची वेळ आली आहे. कॉफी शॉप, आईस्क्रीम पार्लर्स, स्नॅक कॉर्नर्स अशा ठिकाणी तर फ्री वायफाय अशी पाटी लावली जातेच. आजकाल पाहुणे घरी आले की त्यांना पाणी विचारण्याआधी वायफाय हवंय का विचारा, आणि बघा पाहुणे किती खुश होऊन तुमच्या पाहुणचाराचं कौतुक करायला लागतील. कोणी घरी बोलावलं तर त्यांना लगेच प्रश्न केला जातो, अरे तुझ्या घरी वायफाय येणार आहे? मोबाईलच्या बाबतीत हे करू नका ते करा असा सल्ला डॉक्टरांनी दिला तर तो ऐकून सोडून दिला जातो. पण एखाद्या आजाराचं पथ्य सांगितलं तर ते गांभीर्यानं घेतलं जातं. ज्या ॲडिक्शनमुळे नोकरी जाणं, जोडीदार सोडून जाणं, सोशल मीडियावरच्या अनोळखी व्यक्तीकडून ऑनलाईन फसवणूक किंवा लैंगिक अत्याचार घडणं, घटस्फोट होणं अशा टोकाच्या गोष्टी घडू शकतात, त्या व्यसनाबद्दल आपला इतका गलथानपणा? मोबाईल वापराला दुसरीही बाजू आहे. मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडियाचा चांगला आणि महत्त्वाच्या गोष्टींसाठी वापर नक्कीच केला जाऊ शकतो. प्रवासात काही महत्त्वाची गोष्ट आढळून आली तर त्याचा फोटो काढला जातो. एखादी महिला एकटीनं प्रवास करत असेल तर ती ज्या वाहनानं प्रवास करते त्याचा नंबर मोबाईलमध्ये नोंदवून कुटुंबियांना पाठवू शकते. एखाद्या ठिकाणी पहिल्यांदा जाताना गुगल मॅप अतिशय उपयुक्त ठरतो. मोबाईलचं रिचार्ज संपलं असेल आणि बॅलन्सची गरज असेल तर ॲप्सवरून बॅलन्स भरला जातो. मोबाईल बँकिंगही करता येतं.
नव्या शहरात आपल्याला घ्यायला येणाऱ्या व्यक्तीशी मोबाईलद्वारेच संपर्क साधता येतो. कॅबचं बुकिंगसुद्धा मोबाईलवरून होतं. एवढंच काय, तर प्रवासात काही अडचणी आल्या तर त्या संदर्भातला फोटो काढून संबंधितांना टॅग करून ट्विटरवर ट्विट करता येतं. ट्विटरवरून आलेल्या तक्रारीची दखल घेऊन प्रशासनानं तात्काळ मदत केल्याची कित्येक उदाहरणं आहेत. एखाद्याचा मित्र मैत्रीण परदेशात अडचणीत असेल तर त्याबद्दलची माहिती फेसबुकवर पोस्ट केली जाते. मोबाईलच्या अतिवापरावरून मुलांना बोलणाऱ्या पालकांना मुलं मोबाईलवरही अभ्यास करत असतात हे पटतच नाही. मोबाईलवर अभ्यास म्हणजे व्हॉट्सॲप, हाईकच्या माध्यमातून नोट्स एकमेकांना शेअर करणं, एखाद्या प्रोजेक्टबद्दल चर्चा करणं, एखादं लेक्चर समजलं नसेल तर यूट्यूब व्हिडिओ पाहून समजावून घेणं, या कन्सेप्ट्स आता पालकांनी समजून घ्यायला हव्यात. अभ्यास परीक्षांचं स्वरूप बदलत चाललंय हेही ध्यानात घ्यायला हवं. 10वी-12वीच्या अभ्यासासाठी फक्त तासभरसुद्धा ॲप्सचा अतिशय चांगला उपयोग होतो. बाहेरगावी गेल्यावर इंटरनेट लागतंच, पण रात्री ठरवून वायफाय बंद करून झोपावं. वायफायपेक्षा नेट पॅक पुरवून वापरायला हवा. व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, फेसबुक लाईव्हचं फॅड नसावं. ते कामापुरतं इन्स्टॉल करावं. दिवसभरात 2-4 वेळा 20-25 मिनिटं मोबाईल पाहावा. जेवताना, झोपताना, बाथरूममध्ये मोबाईल बाजूला असणं चुकीचं आहे हे समजून मी फोनशिवाय राहू शकतो आणि गरजेपुरता वापर करू शकतो, ही गॅजेट हायजीन प्रत्येकानं अंगी बाळगायलाच हवी. सर्व गोष्टींचं तारतम्य ठेवून सुवर्ण मध्य गाठणं महत्त्वाचं. मोबाईल हा माणसाचा अवयव नसून त्याला यंत्रासारखंच वागवायला पाहिजे याचं भान महत्त्वाचं.